आज आपल्या खामसवाडी गावामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्या समोर उभा आहे। सर्वप्रथम आपलं ग्रामदैवत आहे रोकडेश्वरी आणि स्वर्गीय त्रिंबकदास शेळके यांना अभिवादन करून व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय व्यासपीठासमोर बसलेली खामसवाडी परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि घराघरातून ऐकणारे माझ्या माता भगिनी, या ठिकाणी येत्या 20 नोव्हेंबरला होणारी ही विधानसभेची निवडणूक फक्त आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री 2 होणार का 4 होणार, सरकार कोणाचं येणार, महाविकास आघाडीचं येणार का महायुतीचं येणार, एवढ्या पुरती मर्यादित नाही बांधवांनो। ही निवडणूक आपलं भविष्य, आपलं भवितव्य कुणाच्या हातात द्यायचंय ही ठरवणारी निवडणूक आहे। आपण जर चुकीच्या लोकांच्या हातात आपलं भविष्य दिलं, आपलं भवितव्य दिलं तर काय होतंय हे आपण गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आपल्या देशाची, राज्याची सत्ता देऊन आपण भोगलेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला खूप विचारपूर्वक जावं लागणार आहे। आपण कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे असलो तर सगळ्यात आधी आपण शेतकरी आहोत। आपण शेतकरी म्हणून विचार केला पाहिजे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय पाटील दुधावकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करावं। आपण सगळ्यात आधी विचार हा शेतकरी म्हणून आपण केला पाहिजे, कारण शेतकरी म्हणून आपण या 10 वर्षात जे भोगलंय त्या गोष्टी, आपण आपला देश स्वतंत्र झाल्यापासून एवढे वाईट हाल शेतकऱ्यांचे कुठल्या सरकारने केले नव्हते, तेवढे वाईट हाल या देशात, या राज्यात केंद्रातल्या मोदी सरकारनं, राज्यातल्या देवेंद्रच्या सरकारनं केलेले आहेत। प्रत्येक जणांनी हे भोगलेलं आहे। आपलं मुख्य पीक सोयाबीन आहे। सोयाबीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10 वर्षापूर्वीची सोयाबीनची परिस्थिती, 10 वर्षापूर्वीचा सोयाबीनचा भाव, 10 वर्षापूर्वीचा सोयाबीनचा उत्पादन खर्च आणि आजचा सोयाबीनचा भाव आणि आजचा सोयाबीनचा उत्पादन खर्च याबाबत आपण हिशोब केला पाहिजे। 10 वर्षापूर्वी 4,500 रुपये सोयाबीनचा भाव होता। त्यावेळेस सोयाबीनची 30 किलोची पिशवी 1200 रुपयाला मिळायची। 30 किलोची प्याची पिशवी आज 3,500 रुपयाला मिळते। त्यावेळेस एक डीएपीचं पोतं 750 रुपयाला मिळायचं, तेच डीएपीचं पोतं आज 1500 रुपयाला मिळायला लागले। त्यावेळेस एक सोयाबीनचा कट्टा भरडायला आपल्याला ट्रॅक्टरवाला आपल्याकडनं 50 रुपये घ्यायचा, आज तोच ट्रॅक्टरवाला आपल्याकडे 150 रुपये घेतोय। 300 महागाई जास्त खामसवाडी। 1 एकर नांगरण करायचं म्हणलं तर 700 रुपये लागायचे त्यावेळेस। आज 2000च्या कुठला ट्रॅक्टरवाला नांगरून देतो का? मग ज्या प्रमाणात खर्च वाढला त्या प्रमाणात सोयाबीनचे भाव वाढले का? 3 वर्षापूर्वी सोयाबीन आपलं 9, 10, 11 हजारापर्यंत गेलं होतं। त्यावेळेस सुद्धा अजून सुद्धा 3-3 वर्षात सोयाबीन घरात आपले आहेत, विकलं नाही। आज भाव वाढल, उद्या भाव वाढल ह्या आशेनं वाढले का भाव? आता भाव किती आहे? 3,500 रुपये, 4,000 जसं येईल तसं होतून गेलेत। मग मला सांगा, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, मग शेतकऱ्यांच्या मालाचे भाव का वाढले नाही, किंमत का वाढली नाही? ह्याला कारणीभूत कोण आहे? शेतकरी नाही, आपण निवडून दिलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कारणीभूत आहे। शेतकरी कसा कारणीभूत असेल? 1 मिनिट थांबा, आता मला बोलू द्या। कारण काय केलं यांनी?
लाखो टन सोयाबीनचं तेल आयात केलं. कशामुळं? महागाई कमी होईल म्हणून. मला सांगा, जर लाखो टन सोयाबीनचं तेल आयात केलं असेल तर मग तेलाचा डबा 1500 2200 का गेला? ह्याचं उत्तर ह्या भाजपवाल्यांनी द्यावं ना. महागाई कमी करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव कमी पाडून तुम्ही तेल आयात केलं. मग तेलाचा तर भाव कमी व्हायला पाहिजे ना. तेलाचा डबा किती रुपये झालाय? 2200ला. 1500 2200 कशामुळे गेला? मग यात फायदा कोणाचा झाला? यात फायदा भाजपच्या व्यापारी मित्रांचा झाला. त्यांच्यासाठी केलेला अट्टासा. सोयाबीनचं हमीभाव केंद्र 15 आपल्या जिल्ह्यात घोषित केले. मला खामसवाडीतल्या शेतकऱ्यांना विचारायचंय, परिसरातल्या शेतकऱ्यांना विचारायचंय, 1 किलो तरी सोयाबीन आपण हमीभाव केंद्रावर घातलंय का? घातलंय का? खरेदी केंद्र चालू झालेत का? ऑनलाईन सुरुवातीला काय? ऑनलाईन करा. ऑनलाईन केलं की मला बारदाना चाललाय. अजून ह्यांचा बारदाना कधी येते सांगू का? ज्या टायमाला आपलं सगळं सोयाबीन आपण आडतीला घालू, व्यापाऱ्याकडे घालू, त्यावेळेस व्यापाऱ्याकडे घ्यायला मग यांचा बारदाना. मग शेतकऱ्यापासून सोयाबीन संपलं की मग यांचे खरेदी केंद्र चालू होणार. हे भाजप सरकार. बरं, आपण खरीप मध्ये सोयाबीन करतो. सोयाबीनचा काटा काढलाच का राहिला? काटा काढायचा. आता सोयाबीन नंतर कुठलं पीक घेतो आपण? हरभरा. हरभऱ्याच्या आपल्या पेरण्या चालू आहेत, निम्या झाल्या असतील. आपल्या पेरण्या पूर्ण व्हायच्या आधीच ह्या भाजप सरकारनं हरभऱ्याचा कार्यक्रम करून ठेवलाय. काय केलं? ह्यांनी ऑस्ट्रेलिया बरोबर सौदे केलेत. जानेवारी महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा हरभरा आपल्या देशात येणार आहे. आपला हरभरा यायच्या आधीच ऑस्ट्रेलियाचा हरभरा आपल्या देशात आला तर आपल्या हरभऱ्याला भाव मिळेल का? मग कशामुळं? ह्यांच्या व्यापारी मित्रामुळं, ह्यांच्या व्यापाऱ्याचा फायदा व्हावा म्हणून ह्यांनी ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात करत असतील तर मग ह्यांनी आपल्याला शेतकऱ्याला मत मागावं का? ह्यांनी मतदान पण व्यापाऱ्याकडूनच घ्यावं. तुम्ही छोट्या व्यापाऱ्याकडनं नाही, सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यापाऱ्याकडनं नाही. अदानी अंबानी सारखे ह्यांचे जे आयात निर्यात मध्ये जे व्यापारी आहेत, जे व्यवसाय करतात, गुजरातचे व्यापारी, ह्यांच्याकडनंच घेऊ. कांदा पीक, कांद्याच्या बाबतीत आपण बघतो की 70-80 हजार रुपये एकरी खर्च होतो. कांदा काय थोडक्यात होत नाही. असा भाव आला की निर्यात बंदी लावलेलीच आहे बाबा. बरं, निर्यात बंदी मागच्या वर्षी उठवली. कुठल्या कांद्याची उठवली? पांढऱ्या कांद्याची. पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी उठवली. पांढरा कांदा कुठं पिकतो? गुजरातमध्ये. महाराष्ट्रात कुठला कांदा पिकतो? लाल कांदा. मग ज्या भाजप सरकारला महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या शेतकऱ्यामध्ये जे भाजप सरकार भेदभाव करत आहे, ह्यांनी मतदान सुद्धा महाराष्ट्र विधानसभेचं कुठं जाऊन मागितलं पाहिजे? गुजरातला. आपल्याला मत मागायचा अधिकार आहे का? आपल्या दारात बरोबर करू दिलं पाहिजे की त्यांना? मला सांगायचं, असं कुठलं पीक आहे की त्याला निर्बंध घातले नाहीत? ऊसाच्या बाबतीत सांगतो, ऊसाच्या बाबतीत आपल्याला आज 2,500 रुपये 3,000 रुपये जास्त भाव मिळतो. साखरेची निर्यात बंदी लागू केली आहे केंद्र सरकारनं. परदेशात साखर 65-70 रुपये किलो भाव आहे. जर साखरेची निर्यात बंदी उठवली असती तर त्यांना मग 1,000 रुपये तर आपल्याला जास्त मिळाले असते का नाही? पण का मिळत नाही? हे सांगतात महागाई वाढेल, सर्वसामान्यांना महाग साखर मिळेल. बांधवांनो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या देशात जर 100 किलो साखर उत्पादन होत असेल तर त्यातली फक्त 18 किलो साखर खायला लागते, माणसाला खायला. आपण जेव्हा वापरतो फक्त 18 किलो भागते आपलं सगळं. राहिलेली 82 किलो साखर कशाला लागते? आईस्क्रीम, चॉकलेट, पेप्सी, कोका कोला, बिस्किट, ह्या सगळ्या उद्योगाला कच्चा माल म्हणून 82 किलो साखर लागते, 18 किलो माणसाला खायला लागते. मग जर सर्वसामान्य माणसाला तुम्हाला साखर स्वस्तात द्यायची तर त्यांना रेशनवर द्या. लेवीचा कोटा 20% 25% करा. पण राहिलेल्या लोकांना, आता ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, पेप्सी, कोका कोला, कॅडबरी, एवढंच 25 चॉकलेट असतं कॅडबरीचं, 50 रुपये किंमत आहे त्याची. ती काय जीवनावश्यक गोष्ट आहे का? 50 लावून 100 लावू द्या, आपल्याला काय अडचण आहे? ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यात घेईल.
पण ह्या उद्योगांना स्वस्तात साखर मिळावी म्हणून या सरकारनं साखरेची निर्यात बंदी लागू केली आणि त्यामुळं आपल्याला कमीत कमी एका टनाला 1000 रुपयाचा फटका बसतोय. आपण याचा विचार केला पाहिजे. खतावर जीएसटी किती आहे? 18%. आपण यांना वाटतं की आपण शेतकऱ्याला टॅक्स नाही लागत, आपल्यालाही वाटतं आपल्याला काय टॅक्स आहे का? मग सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरत असेल तर हा शेतकरी भरतो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे. माणूस जन्मल्यापासून मेल्यानंतर जो कपडा असतो त्या कपड्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे. सगळ्यात जास्त जीएसटी आपण शेतकरी देतो आणि या जीएसटीतून जे उत्पन्न होतं त्यातून सरकार काय करतं तर मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी करतं. ह्या 10 वर्षात 15 लाख कोटी रुपयाची या सरकारनं उद्योगपतीची कर्जमाफी केली. का? उद्योगपती आत्महत्या करायला ते उद्योगपतीच्या मुलीची लग्नासाठी त्याला अडचण होती. इथं शेतकरी आत्महत्या करतोय, इथं शेतकऱ्याच्या लेकरा शिक्षणाची अडचण आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही. पण उद्योगपतींची 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी होती. ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब सरकार होतं, पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी 72,000 कोटी रुपयात पूर्ण देशाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती. 1 लाख कोटी कर्ज झालं समजू आपण. या 10 वर्षात जेवढे पैसे ह्यांनी उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी दिले तेवढ्या 15 लाख कोटी रुपयात 10 वर्षात 15 वेळा देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असते. केली काय कर्जमाफी? नाही केली. आता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं जाहीरनाम्यात वचननाम्यात सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी, राहुल गांधी साहेबांनी की आम्ही 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांची महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केली जाईल, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात आलं. मला त्यांना विचारायचंय 10 वर्ष तुम्हाला कोणी आलं तर कर्जमाफी करायला? आलं का कर्जमाफी करायला कोणी? पण तुम्हाला सांगतो 2019ला जेव्हा उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली होती, कुठेही ऑनलाईन करावं लागलं नाही, कुठेही कुठलीही निवडणूक नव्हती. फक्त एका अंगठ्यावर 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं. ते कुठलीही निवडणूक नसताना मुख्यमंत्री झालेल्या पहिल्या दिवसात उद्धव साहेबांनी कर्जमाफी केली होती. उद्धव ठाकरे साहेब शब्द पाळणारे नेते आहेत. आता त्यांनी शब्द दिलाय की आपण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार. आणि उद्धव साहेब नक्कीच मी तुम्हाला सांगतो हे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा जे काम करते तर शेतकऱ्यांनी 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करतील. या ठिकाणी आपले खासदार आदरणीय ओमदादांचं आगमन झालेल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्वागत करावं. त्याचबरोबरीनं फुलं टाकण्यापेक्षा मत टाका, त्यातून प्रेम दाखवा. मला वेळ कमी राहिला, दादाला पण ऐकायचं. आपण झाल्यावर परत लय वेळ गप्पा मारू. मला आपल्याला एवढं सांगायचंय की ह्या भाजप सरकारनं ह्या 10 वर्षात शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला का शेतकऱ्याचे काटा काढण्याचे निर्णय घेतलेत ह्याचा आपण विचार केला पाहिजे. जीएसटीचा विषय चालू होता आपला. आपल्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर 18% जीएसटी आहे. आणि हेलिकॉप्टर जर घ्यायचं असेल किती आहे माहिती जीएसटी किती आहे? कारण हेलिकॉप्टर घेणारा माणूस गरीब असतो, शेतकऱ्यापाशी लय पैसे असतात ना. म्हणजे ह्याचे धोरण कोणासाठी आहेत? हेलिकॉप्टर घेणाऱ्याकडनं फक्त 5% जीएसटी घ्यायची आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असल्या एखाद्या बेरोजगार युवकाला ट्रॅक्टर घ्यायचा असल्या 18% जीएसटी घ्यायची. आपण जे औषधं फवारतो काही औषधं अशी आहेत त्यांना 28% जीएसटी. आपण कधी पावत्या काढून बघा. एवढी वसुली आपल्याकडनं सरकार करतं आणि भरती करतं उद्योगपतीची. मग ह्या सरकारला आपण निवडून देणं पाहिजे का? ह्या सरकारला ह्या पक्षाला आपल्या दारात उभं केलं पाहिजे का? याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशात बेरोजगार युवकांच्या बाबतीत सांगतो
आपल्या देशात जर कलेक्टरची परीक्षा द्यायची असली तर 100 रुपये परीक्षा फीस आहे, आणि आपल्या राज्यात जर तलाठी व्हायचं असेल तर 1000 रुपये लागतील परीक्षा फीस. कलेक्टर मोठा का तलाठी मोठा? ह्याच्या लेगी तलाठी मोठा. लाखो बेरोजगार तरुणांकडनं यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले आणि खाजगी कंपन्यांनी भरती केली. हे सरकारला पण पैसे आले चाललं असतं. आणि ज्यावेळेस आम्ही विधानसभेत प्रश्न विचारला त्यावेळेस आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडके म्हणजे कसे, त्यांनी कधीच कुठल्या जातीत भांडणं लावली नाहीत, त्यांनीच कधीच कोणाला त्रास दिला नाही, त्यांनी कधीच शेतकऱ्यांना अटी निकष लावले नाहीत, सगळ्यांशी चांगलं वागतात, कोणाला ईडी लावली नाही, कुठलं सीबीआय लावलं नाही, कधी कपडे बदलून रात्री फिरत नाहीत ते. अशा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही 1000 रुपये फीस केली. विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस काय असतो येत्या 20 तारखेच्या मतदानातून बाबा तुला दिसल. 23 तारखेच्या निकालानंतर तुला विद्यार्थ्याचा सिरियसनेस कळेल. आपल्याला ह्या परीक्षा घेतल्याने मला एक पेपर असा, एक परीक्षा असे सांगितले पेपर फुटला नाही. प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटले. मग लागली का याच्यावर यासाठी? आम्ही मागणी केली होती ह्या पेपर फुटीची यासाठी लावा, नाही लागली. यासाठी कशाची लागते त्यांच्या काळात? यासाठी लागते अंतरवली सराटीमध्ये जे मराठा आंदोलक आपल्या न्याय हक्कासाठी बसलेत, ह्या आंदोलनाची यासाठी लागते. यासाठी लावायचं पेपर फुटीची, यासाठी लावा. यासाठी लावायची तर कुणाच्या आदेशानं अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला याची यासाठी लावा. जनरल डायर कोण आहे महाराष्ट्राचा हे महाराष्ट्राला सांगा. 1.5 वर्ष झाला अजून कळालं नाही, सांगू शकले नाही की कुणाच्या आदेशाने हा लाठीचार्ज झाला होता. यासाठी लावायची तर मालवणला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोज झाला याची लावा. तो पुतळा जमीनदोज झालेला नाही, आपली महाराष्ट्राची अस्मिता जमीनदोज झालेली आहे बांधवांनो. आणि कशामुळे झाली? ह्यांच्या भ्रष्टाचारामुळे झाली. भ्रष्टाचारात एवढे अखंड बुडाले लोक आहेत ते, ह्यांना भ्रष्टाचार करायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमी पडतो. अशा लोकांना परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण स्थान द्यायचंय का ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपण ज्यावेळेस विचारलं पुतळा कशाने पडला, आपले मुख्यमंत्री काय म्हणले? ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं होतं त्यामुळे पुतळा पडला. 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग लाटाचा वाऱ्याचा मार सहन करून समर्थपणे समुद्राला तोंड देत, त्याचा दगड हलला नाही आणि पुतळा पडतो. त्या पुतळ्याच्या बाजूला नारळाचे झाड आहेत, त्या नारळाच्या झाडावर एक नारळ खाली पडला नाही पण पुतळा पडला. ह्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या पुतळ्यामध्ये किती भ्रष्टाचार केला. आणि तेच पैसे आपल्याकडे परत निवडणुकीत वापरायचे त्या भ्रष्टाचाराचे आणि मतं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा. मग अशा लोकांना आपण महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे का? महाराष्ट्रात त्याचं स्थान दिलं पाहिजे का? ह्याचा विचार आपण केला पाहिजे. मला आपल्याला खासदार साहेबांना ऐकायचंय. मला आपल्याला एवढंच सांगतो, गावाच्या विकास कामाबाबत जी कामं केली होती, आपण मारुती मंदिराचं सभागृह, महादेव मंदिराचं सभागृह, भैरवा मंदिराचं सभागृह हे 3 सभागृह केली. परत आपण अनिल रोहिलेचे राजगुरू विद्यालय याबाबत सिमेंट रस्ता, परत आपल्या वाचनालयाला पुस्तकं, जनसुविधा धनशे बांधकाम, तीर्थक्षेत्र विकास कामातील परत नागरी सुविधा. मला कामं सांगण्यासारखी भरपूर आहेत पण वेळ कमी आहे. मी या 5 वर्षात आपल्याला फक्त 2.5 वर्ष सत्तेची मिळाली, त्यात 2 वर्ष कोविडची होती. त्या काळातही आपल्याला जेवढे जास्त निधी देता येईल एवढा निधी दिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळातही आई रोकडेश्वरीला स्मरून सांगतो, इथून पुढच्या काळातही बापूने सांगितल्याप्रमाणे मला खामसवाडीन माझं गाव कधी वेगळं वाटलं नाही. मी प्रत्येकातला मला घरातला माणूस वाटतो. निश्चितच मी इथून पुढच्या काळात जेवढा जास्त विकास निधी, विकास कामं या खामसवाडी व परिसर करता येतील निश्चितच प्रामाणिकपणे करेल. आणि मला आपल्याला जाता एवढंच विनंती करायची की येत्या 20 नोव्हेंबरला आपण मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून परत एकदा आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करून माझ्या शब्दाला विराम देतो. आणि आपल्या आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतोय की आपण सभेला संबोधित करावं.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार हे भास्कर गिरिराजा ए ए ए भास्कर मग काय करू उडवीतच बसू 20 मिनिट. हे आपल्या गावाची गतच तसली झाली, जिकडं खोबरं तिकडं चांगलं. तुझा करंट इथं मतदान करताना वापर मशालीला, इथं नको घालू वाळ्या. बांधवांनो, मला आपल्या सगळ्याला विनंती करण्यासाठी मी आलोय. फक्त 17 ते 18 मिनिटं शेवटचे राहिलेत. आज इथं मला तुमच्या बाबतीत बोलत असताना स्वाभिमानानं अभिमानानं आम्ही तुमच्या पुढे मतं मागू शकतो. का मतं मागू शकतो? कारण आम्ही महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वी जे राजकारण झालं, ज्या राजकारणामध्ये काही लोक 50 खोके घेऊन फुटले, कोण मंत्री होण्यासाठी फुटलं, कोण ईडीच्या भीतीनं फुटलं, कोण सत्तेचा मलिदा खाण्यासाठी फुटलं. बांधवानो, आम्ही ना मलिदासाठी फुटलाव ना खोक्यासाठी फुटलाव. तुम्ही टाकलेल्या मताशी प्रामाणिक इमानदार त्या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे आणि त्याच्या आधारे आम्हाला आज तुमच्या पुढे मतं मागायचा नैतिक अधिकार आहे. जर 50 खोकडे घेतले असं तरी इथं ती बारकं बसले ती सुद्धा म्हणलं असतं हे गप हे खोकेवाले आहे. काय उत्तर आहे मला बोलायला त्यानं खोकेवाल्या म्हणल्यावर? काहीच उत्तर नाही. आज प्रामाणिकपणे राहिलोय, त्याच्या आधारे मला वाटतंय मला आणि कैलास दादाला त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समोर ताठ मानेनं आपले विचार मांडता येते, स्वाभिमानानं बोलता येते. मी बघितलं बरेच लोक ते कसं असतंय, गुळाला मुंगळा चिटकल्यावनी, जवळ त्या गुळात रस आहे तवरच मुंगळे असते. एकदा ती गुळ संपला की मुंगळे निघाले पुढच्या ढिपीच्या हुडकायला दुडच्या. बरंच बोलते ती काय काय लोक. मला त्यांच्या कुवतबद्दल त्यांच्या क्षमतेबद्दल बोलायचं नाही, पण एक मात्र या ठिकाणी सांगायचंय की खामसवाडीतील जनतेनं 448 मताचं लीड देऊन त्या ठिकाणी लय करंट आहे बाबा. 661 मताची लीड देऊन त्यांच्या तोंडाला बुच्च मारायचं काम केलंय. आपण कशाला बोलायचं? काय लोक मतातून त्याचं उत्तर देतात. आणि निवडणुकून 6 महिने झाले की आपल्या गावात बरेच विकास पुरुष आहेत. देशात जसे विश्वगुरु आहेत तसं आपल्यात सुद्धा विश्वगुरु आहेत आपल्या गावात. त्या गुरुबद्दल न बोललेलं बरं, पण त्याची लायकी दाखवायचं काम तुम्ही मतदानातून केलंय. त्याच्यामुळे आता फार काय भाषण करायची आवश्यकता नाही. आज हिथं सुद्धा बघतोय आता कैलास दादा उभा टाकलेत. कैलास दादाच्या पुढे कोण उमेदवार आहे हो? हापचडी सैनिक म्हण. आता मला तुम्हाला विचारायचंय, कैलास दादा माझ्या बरोबर यायच्या आधी माझ्या सोबत कोण होतं? हापचडीच होती की. मी आमदार होतो, त्यांनी तालुका प्रमुख होते, त्याने आपल्या सोबत होते. आता ती कसं वागत होते हो? 8 वाजले की आमच्या नावानं शिमगा चालू झाला म्हणायचं तिकडं. आणि ती माणसं रात्री बस्तोर कमळाबाईकडच्या सोबत होती, सकाळ सकाळच बाण घेऊन आली ती बी हाणलेला चोरलेल्या. आणि ती माणसं आता आम्हाला निष्ठेच्या गप्पा सांगायला लागली. ती कुणाला? मला कैलास पाटलाला. तुम्ही आम्हाला निष्ठेवर बोलावं? राणा पाटील, अजित पिंगळे ह्यांनी बोलावं का आमच्यावर निष्ठेच्या बाबतीत? ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मॉनिटर नसताना मंत्री केलं, त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून तुम्ही कमळाबाईकडे गेला हो. अरे शिवसेना ह्या 4 नावानं तुमची ओळख होती. शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून तुमची ओळख होती. ज्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून हे विश्वासघातकी सरकार तयार झालंय, ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं चिन्ह चोरलंय, त्या चोरलेल्या पक्षाकडून तुम्ही आलाव आणि आमच्यावर निष्ठेचं बोलताव. म्हणजे हे काम कसं झालं माहित आहे का? एखाद्या फुल पेलेल्या माणसाने येऊन ही तो दारू किती वाईट आहे त्याच्यावर भाषण दिल्याने झालं.
माझ्यासारख्यानं जर दिलं तर ठीक आहे एखाद्यानं, पण फुल मार मालून यायचं. मग व्यसन मुक्तीवर व्याख्यान, दारू फार वाईट असते, लिव्हर खराब होते, आणि फुल प्याल्यानं सांगणार. भजीन ज्यांनी निष्ठा बाजारात नेऊन विकून टाकली, लिलाव केलाय तिचा 50-50 कोटीत, आणि त्यांच्या पक्षात जाऊन तिघं बसून आमच्यावर भाषण करायला लागलीत, कैलास पाटलाची निष्ठा तपासायलीत. अरे तुम्ही जर कैलास पाटलासारखं तुमचं मन साफ असतं, तुम्ही जर तुमचा उद्देश प्रामाणिक ठेवला असता, तर कैलास दादाच्या आधी तुमच्या नावाला आमदार ही नाव लागलं असतं म्हणावं. तुमचं मनच साफ नव्हतं, तुमचा उद्देशच साफ नव्हता. दादा तुम्ही आमदार झाला, पण ह्या पट्टुशाला 2दा मी जिल्हा परिषदचे तिकीट दिलं, पण साधा गुलाल लागला नाही. तुम्हाला सांगतो इटकूर मधून. का असं होतंय हो? का होतंय असं? उगाच होतंय का? उठलं की सारखं कुचा निंदीच करीत हिंडायची, ते कुचाळ्याच काढायच्या कुणाच्या बी. काय माझं झालं समजा, मास्तर आले, मास्तर जाऊन लालासाहेब आले की लगेच लालासाहेबापाशी मास्तरचं बोलायचं. लालासाहेब जाऊन हो गोगरे मालक तुम्ही बसला की लगेच लालासाहेबाचं तुमच्यापाशी कुचायला चालू करायचं. पण कधी ना कधी तर तुम्ही मास्तर आणि लालासाहेब एकत्र बसताव ना, तुम्हाला कळतंय ना कोण कोणाच्या बद्दल काय बोलायला लागले. ती ही भावना आहे तुमची. ह्या पद्धतीनं तुम्ही काम केलंय. आज मला अभिमान आहे बांधवानो, कुठलाही आमदार खासदार झाला की त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघात कोण उभा टाकते हो, त्याचा भाऊ तरी उभारते ना त्याची बायको तरी उभारते. मला अभिमान आहे की त्या ठिकाणी कैलास पाटील साहेबांसारखं एक शेतकरी कुटुंबातलं नेतृत्व त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी आमदार म्हणून आले. त्या माणसानं ह्या 5 वर्षात दाखवून दिली, परीक्षा दाखवून दिली. मला सांगा ह्यांच्यापैकी जर एखादा असतं तर हो ती 50 खोकी घेऊन तिकडे सुरतला पालतं पडत होतं पुन्हा, आणि आमच्या तोंडाला काळा लागायचं पाणी. मला वाटतंय दादानं दाखवून दिलं. आणि मी सकाळी बोललो ते अजून परत तुम्हाला सांगतो, फक्त 50 खोकेच नाही, पैशावर गडी तयार होत नाही म्हणल्याच्या नंतर म्हणले राज्यमंत्री करताव, कॅबिनेट मंत्री करताव. पण ह्या पट्ट्यानं त्या ठिकाणी भाई उद्धवराव दादाचं नाव जितक्या आदरानं घेतलं जातंय की मुख्यमंत्री पदाला लात मारून विरोधी पक्ष नेते म्हणून राहिले, तितक्याच आदरानं ह्या माणसाचं नाव घेतलं जाणार आहे. कारण त्यांना साहेब तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री केलं तरी आमच्या तोंडाला काळं लावून घ्यायचं नाही हे निक्षून सांगणारे आमदार कैलास पाटील त्या ठिकाणी होते, आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्यामुळे तुम्ही आमचं माप काढायची गरज, तुम्ही आमची निष्ठा ठरवायची गरज नाही. तुम्ही सांगून या आम्हाला. एक तसलं आणि दुसरं आईला चानस गेला. कुणी घालिलो बाबा चानस? आता मागच्या वेळेस मी कैलास पाटलांनी मिळून सावंत साहेबाला सांगितलं चानस गेला म्हणून. आता ह्या टायमाला कोणी घालवला चानस? ती विचारा कोणी घालवलं ते तुम्ही. आता तिकडे राहून मी आम्हीच घालवला का? मला हार नको रे नको. बसू दे की पुन्हा एक मत घालितो का विरोधात माझ्या नसल्या. चानस गेला म्हणा. पुन्हा अजून आमच्यावर आरोप की मला नेहमी दाबायचा प्रयत्न केला, त्या खासदारानं गोड बोल्या आमदारानं मला दाबायचा प्रयत्न केला. आता काय दाबायचं होतं म्हणून मार्केट कमिटी निवडून आणून सभापती करताय का? दाबायचं असल्यावर कुठंतरी खिचगडतीला टाकून देते ना माणूस. तुम्हाला निवडून आणलं, सभापती केला, आमचा उद्देश तुमच्याबद्दल प्रामाणिक होता. आता तुमच्याच पोटात जाळ होता, त्याला आम्ही काय करणार आहे? आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. बरं आता तुम्ही खामसवाडी म्हणजे कळमच्या जवळ राहताव का नाही? आता अजित दादाचं नापाचं किती पटतं हे मी तुम्हाला सांगू का? एखाद्या वारीला नांगा तर मुंगसात दुसती होईल, पण ह्या दोघात बघा ही परिस्थिती आहे बांधवांनो. ह्या पद्धतीची सगळी माणसं आहेत आणि पुढं पक्ष बी तसाच आहे, सगळी तशीच आहे ती. ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी यांना मंत्री केलंय, आमदार केलंय, खासदार केलंय, नाहीतर रिक्षाला की गहाणीत बसलं असतं, कोण पाठडबरीवर सुपाई चोळत बसलं असतं, ते उमरगावाला तिथं कॉलेजमध्ये कबशाही सडत बसलं असतं.
ह्यांना आमदार खासदार मंत्री करायचं काम ज्या बाळासाहेबांनी केलं, ज्या उद्धव साहेबांनी केलं. बाळासाहेबांना उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री व्हायचं असतं तर 95ला होता आलं नसतं का हो? उद्धव साहेबाला 2014ला होता आलं नसतं का? बांधवानो, सगळ्या गोष्टीवर लात मारून सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी त्या पदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी केलं. आणि त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना ह्या नालायक लोकांनी त्यांना त्या खुर्चीवरनं खाली खेचण्यासाठी 50 खोक्यासाठी मंत्रीपदासाठी जर हे कृत्य केलं असेल तर त्यांच्या गद्दारीला गाडायचं कार्यक्रम येणारे 20 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला करायचं. किती सासुरास होता हो आपल्याला सारखंच. 19ला आपण निवडून आलो, 19ला निवडून आल्यावर म्हणायचे मोदीमुळे आला, मोदीमुळे आला. त्याला मी सांगितलं, अरे बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव साहेबांनी घडवलेली कडवट शिवसैनिकाचा हा जिल्हा आहे. नरेरेताई शिवाजी बापू कांबळे 3 वेळेस मोदींचं राजकारणात नाव नसताना सुद्धा बाळासाहेबांनी स्वतःच्या ताकदीवर इथून खासदार निवडून आणले तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. त्या बाळासाहेबांचं योगदान आहे आपण ऐकायलाच तयार नव्हती. मग देवाच्या पायात एवढंच पडलो की म्हणलं देवा अशी संधी दे की मोदी साहेब सोबत असताना जेवढ्या मतानं आलतो त्याच्यापेक्षा एक का होऊन आपण आगाव मत पडू देईन, मोदी विरोधात असताना मला निवडून येऊ दे अशी संधी दे म्हणून मागणी केली. नाही रोकडेश्वरीनं माझं ऐकलं गारानं. 24ला संधी आली मोदी साहेब विरोधात, ती 1 फुल 2 हाफ विरोधात. पुन्हा हिथं काही लोक आहेत त्यांचे नेते आहेत, ती नेते ना काय म्हणायचं खेकडा, त्यांचा हाताच बघून आलोय, सूपच पिऊन आलोय तिकडून. ती तर काय म्हणे एका बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. अरे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा तू ग्रामपंचायतचा सदस्य होता का ती सांग ना आधी मला, मग पुन्हा बोल म्हणाव. ती बी विरोधात. आणि बांधवानो, मला स्वाभिमानानं सांगायचंय, ही सगळी माणसं विरोधात असताना पैशाची ताकद असताना किती पैसे आले हो खामसवाडीत? 20-20 लाख 25-25 लाख रुपये पैसे वाटत होते विरोधात मतदान टाकावं म्हणून. इतकी पैशाची ताकद सत्तेची ताकद असताना सुद्धा ह्या बहादर मतदाराने मला स्वाभिमानानं सांगायचंय की मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्यापेक्षा त्यांच्या विरोधात राहून दुप्पट मतानं हा ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी लोकसभेत गेलाय. आणि जी म्हणत होते बेरोजगार आमदाराला खासदार केला, आता त्यांच्या मतदारसंघातली गत सांगतो. ती माझ्या सोबत असताना 20,000ची लीड होती 19ला, ना आता माझ्या विरोधात असताना 81,000 मताची लीड आहे. आता माझ्यामुळे ते आमदार झाले का त्यांच्यामुळे मी खासदार झालो? ते तुम्ही ठरवा. करंट असून सुद्धा उत्तर बरोबर आहे. पण ही सगळी परिस्थिती आहे. बांधवानो, माझी विनंती आहे की ह्या सरकारच्या बाबतीतली सगळी धोरणं मला वाटतंय कैलासदादांनी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगितलंय. सोयाबीनच्या भावाची काय परिस्थिती आहे तुमच्या समोर सांगितलंय. त्याचबरोबर लाडकी बहीण या सरकारला कधी आठवली? जेव्हा लोकसभेचं रुमणं तुमचं पाटाडात बसल्यावर ह्या सरकारला लाडकी बहीण आठवली. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसला त्या दिवशी लाडक्या बहिणीची 1,500 पगार चालू केली असती तर हिता आणून मी तुमचा सत्कार ह्यांच्या हस्ते केला असता. कधी आठवली लाडकी बहीण? जेव्हा लाडकी खुर्ची धोक्यात आहे लक्षात आल्यावर पुन्हा लाडकी बहीण आठवली. तवर लाडकी बहीण नव्हती. आणि 2 महिने झालं एकच गारणं चालू आहे, लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण. बांधवानो, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, खुर्चीवर बसल्यावर 7 मंत्र्याचं मंत्रिमंडळ होतं. 2 लाख रुपयाची कर्जमाफी उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी एका अंगठ्यावर करायचं काम केलं. जाहिरात केली नाही, फोन लावून विचारलं नाही. बांधवानो, आज तुम्हाला लाडक्या बहिणीची 1,500 आलं का म्हणून फोन करते का नाही? मग त्या दाजीनं सांगावं की सोयाबीन मध्ये आमचं 75,000 आणलं भाड खाऊ म्हणून 1,500 आलं म्हणून विचारतो का म्हणून. हा बरे दरिद्र्या म्हणायचं, ती विचारायचं का नाही? हा पण तुम्हाला सांगतो
की लाडक्या बहिणीची जरी ही 1,500ची जाहिरात करत असले तर महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर लाडक्या बहिणीचं अनुदान 1,500हून 3,000 रुपये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. त्याच्यासाठी आपल्याला कैलासदादाला मत टाकायचं आहे. सगळ्या शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी माफ केलं जाईल. त्याच्यासाठी आपल्याला कैलासदादाला मत टाकायचं आहे. आरोग्य कार्ड घेऊन येऊन टाकू नाही आरोग्य मंत्र्याचं ते आरोग्य कार्ड आयुष्यमान मोदीचं कार्ड म्हणून दवाखान्यात गेलं की डॉक्टर म्हणते ही दवाखाना बसत नाही, निघाला गडी पुढच्या दवाखान्यात. त्या दवाखान्यात गेल्यावर म्हणते ही आजार बसत नाही, ही ऑपरेशन बसत नाही. आता आजार काय सरकारची योजना बघून पडावं का? ही औषध बसत नाही. बांधवानो, याचाच विचार करून महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक माणसाचा 25 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी आरोग्याचा उतरवायचा निर्णय घेतला जाणार आहे. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरणार आहेत त्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि बांधवानो, आपल्या आता महिलांना 50% एसटीतनं सवलत आहे. 100% सवलत द्यायचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे. आता फक्त मुलींना शिक्षण मोफत म्हणून घोषणा झाली, पण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं शिक्षण मोफत महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी करणार आहे. ही गोष्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी. माझी विनंती आहे की कैलासदादांनी तुमचं आमदार म्हणून मागच्या 5 वर्षे इमानीतबारे काम केलं का नाही हो? तुमच्यासाठी 24 तास ती माणूस उपलब्ध आहे का नाही हो? काही अडचण पडली, काही नड पडली, कसली का समस्या असना, साध तुमचं डीपी जळाल्यावर परमिट जरी दिना गेलं तरी फोन केल्यावर मिळालंय का नाही? हे काम केलंय का नाही? मग 24 तास तुमच्या कामासाठी तुमच्यासाठी राबणारा कैलासदादा सारखा आमदार पाहिजे. काठच्या पुढे बारमध्ये भेटायला जायचंय. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की लोकसभेला या मतदारसंघातनं तुम्ही 61,000 मताची लीड त्या ठिकाणी दिली होती धाराशिव कळंबमधनं. कैलासदादासाठी तीच लीड त्या मतापेक्षा म्हणजेच 61,000 पेक्षा 1 का होणार मत आगाव टाकायचं काम बांधवांनो त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. उद्याच्या 20 तारखेला मतदान आहे. आपलं चिन्ह काय आहे? चिन्ह काय आहे? चिन्ह काय आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? 2 नंबरच्या मशालीच्या पुढचं बटन दाबून ती बी नीट करा. कारण लोकसभेला काय झालं, 2 नंबरला माझं नाव ओमराजे निंबाळकर, चिन्ह मशालीचं. दुसऱ्या मशीनला ह्याच चेडी. अरे वेळ आहे, तू थांब ना, माझं 10 वाजल्यावर सांगतो की तू चालू ठेवू. ह्या चड्डी सैनिकानं त्या ठिकाणी मंगरुळचा निंबाळकर आणून तिथं उभा केला. आणि तसं झालेलं असताना चिमणी आणि मशाल सख्या जुळ्या भावासारखं दिसायची. आणि बांधवानो, त्या चिमणीनं 20,000 मतं खाल्ली, नाहीतर महाराष्ट्रात